इथे सावली जेन्युअन्स प्री स्कूलमध्ये आलेले आहे. इथे ना शिवण क्लास मोफत आहे आणि त्यानंतर नर्सिंगचं कोर्स मोफत आहे. जे गरीब विद्यार्थी आहेत अशा त्यांना मेहंदी रांगोळीचे ॲडमिशन पण चालू असेल. अशा विद्यार्थ्यांना ते मुलींना सपोर्ट करतात. मस्त लग्न झाल्यावर पण जबाबदारी वाढते. तिचं लग्नाच्या आधीचं जीवन वेगळं असतं, त्यानंतर लग्नानंतरचं जीवन वेगळं असतं. काही जणांना जॉब कशी भागत नसते. आता मी नर्सिंग कोर्सचं करावं म्हणून इथे मी ॲडमिशन घेतलेले आणि ते त्यांचं 25,000 रुपये जी फी आहे ते आपलं हेनेच भरत असत. ते त्यांचे फाउंडेशनतर्फे भरत असत. इथे आता आता आम्ही पहिलं बघतो काय शॉपिंग करायचं आहे, मग तिकडून घरी निघतो. चला बाय. इकडे ब्ल्यू कलर दिलेला आहे आणि इकडच्या साईडला म्हणजे ती पिंक कलर आहे. पिंक म्हणजे ऑइल पेंटचं कलर लावायची इच्छा होती, कारण की ते जे कलर होतं ते बघून बघून आता 9 वर्ष झालं लग्नाला. ते कलर बघून बघून मला खूप बोर होत होतं. मग आता म्हणले छान ऑइल पेंट द्यायचं आणि गणपती पण येणार आहे त्याची पण तयारी. आज मी कुठे गेलेली ते ते शूटिंग दाखवलेलं आहे ना, ते तिकडे शिवण क्लासला मुलींसाठी मशिनींची पण सोय होती. पण खरं सांगायचं म्हणजे मला शिवण क्लासमध्ये अजिबात आवड नाही आहे. त्याच्या आधी शिकण्याचा खूप प्रयत्न केले, पण मला ना ते येतच नाही आहे मला. म्हणजे ब्लाऊज शिवले मी, पण फक्त सारखं मी वडिलांना विचारत शिवले. त्याबद्दल मग मला त्याची इच्छाच नाही मूड. आणि आत्ता झोपी चाललेलं आहे बाळ. झोपी चालले पूर्ण तोंडावर घातले आणि हा झोपत नव्हता इतकं उशीर. त्याला थोपटत होते, त्याचे पाय दाबत होते, पाठीवरनं हात फिरत होते, पण तो काय ऐकायला तयार नव्हता, कारण की त्याला त्याचे पप्पा पाहिजे आहेत. झोपताना दूर जाते आणि पप्पा आहेत खाली मंडळामध्ये बिझी. मंडप घालायला आले तर. आणि कसं मी त्यांना दरवर्षी एकच म्हणत असते, तुमच्याशिवाय काही काम होत नाही का? तर ज्याला येत असतं ते त्यालाच जिसका काम उसी को साधू असं म्हणतात ना, त्या पद्धतीने. आणि मग आज आज आणि रविवार सोमवार 2 दिवसांनी त्यांनी सुट्टीच टाकली. आणि म्हणजे खूप एकटीला धावपळ मला तर होतच नाही आता. आणि मग रंग लावायला एक माणूस लावला होता, तरीसुद्धा त्यांना इतकं भरपूर पसारा आहे ना, मग ते सगळं आवरेसपर्यंत नाकीनऊ येत आहे. आणि मग तिकडून येताना मी महादेवाला जायचं होतं मला, पण मला काय वाटतं की ह्यांनी समजून घ्यावं मनातलं, पण तसं होत नाहीच. त्या प्रत्येक बहिणीच असं समजून घ्यायला नवरा मिळतच नाही. त्यांना टेन्शन काय असतं की घरचं झालं की परत रात्री आता ते 11 दिवस आता बिझीच असते. तर देणगी आणायला जायचं, मंडप बांधायचं वगैरे. मित्रांना लाडाने त्यांना संजा म्हणतात. त्यांचं नाव आहे संजय, तर त्यांना संजा म्हणतात. आणि जे करणारे असतात त्यांनाच बोलत देत ना, त्याबद्दल आपणही समजून घेतलं पाहिजे म्हणून. म्हणजे मला पण दुसऱ्या बाजूने वाटतं आपणही समजून घेतलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने वाटतं आता पप्पा दिवसभर नसतात, सकाळी गेले की रात्रीच येतात ऑफिसवरनं. मग त्या बाळांना आईपेक्षा बापाची खूप लळा लागते. आणि दोघांची गरज असते आयुष्यात, बाप आणि आई. आई पुढची सायकलची चाक असेल तर बाप दुसऱ्या मागच्या सायकलची चाक, असं काहीतरी मी ऐकलेली. पण एक दोन्ही सायकलची चाक आहे. एक बरोबर हवा असलं किंवा एक पंक्चर झालं की दुसरा पण पंक्चर झाल्यासारखं असतं. आपल्याला सायकलवर बसता येत नसतं ना, त्या पद्धतीनेच आपलं संसार असतं. आता संसारामध्ये ना एक जण रागीट तर दुसराही रागीट असून चालत नाही. एक समजूतदारपणा आपली बाजू मांडून शांत बसणारा किंवा समजून घेणारा समोरचा असा असला पाहिजे. तशाच पद्धतीने आपला संसारसुद्धा तसंच कसं आता दोघे सेम 36 गुण जमणारे असं मी कुठे ऐकले. 36 गुण असं असेलही, पण मी तेवढं जास्त नाही ऐकले 36 गुण जमतात. तर कुठलीही व्यक्ती सेम नसते. पण हां, हे मात्र खरं आहे की आपल्यासोबत राहून नवरा आपल्याच पद्धतीने बोलू लागतो, तेव्हा तो आपल्यासोबत आपलं मिळून गेला असतो. तो तेव्हा दोघांचं रूप एक झालं असतं. शिव पार्वती, अर्ध शरीर त्याचं, अर्ध शरीर
नवऱ्याचं आदर्श आणि बायकोचं असं झालेलं असतं. तर देवाचंही आलंच मध्ये. पण मला ना तिकडून येताना मी गेले नाही महादेवाला, कारण की मला वाटलं की मला नेतील ते, आणि तेही काय बोलले नाही. आणि त्यांना पण व्याप जास्त असलं की कामाचं त्यांना बी टेन्शन येणारच ना. आणि मग मला काय वाटलं, मला घरी आले की मी परत जाईन मी, पण सायकल मारल्यामुळे अशक्तपणा येते, गुळण्यात येत आहे. तर म्हणले इथूनच नमस्कार करूया आपण. आता अध्याय तरी वाचूया. आपली भावना, आपली भक्ती, श्रद्धा खूप महत्त्वाची असते. देवावरचा विश्वास आपल्याला कुठं पाहिजे तिथे तिथे देव स्वतःहून येतो. आणि संतांचा पण पाहिलेलं आहे की ते फक्त आपलं शेतात, घरात धुणं भांडी करत बायका, जनाबाई वगैरे तिथेच आपलं विहिरीतनं पाणी आणणं, ते संसार करत करतच मुखातून नाव होते. त्यांच्याकडे सुद्धा देव आलेला आहे. तर आपण संतांसारखं श्रेष्ठ बनू शकत नाही, पण प्रयत्न तर नक्कीच करूया. आता एक लाईक करायला विसरू नका. आता अध्याय वाचायचं आहे मला, एवढं तेचंच बघितले मी स्वरूपचं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ माऊलीमध्ये चांगली विद्यार्थी आमच्याकडे पूर्ण सेवा करून घ्या. आम्हाला सुखी, समाधानी, आरोग्याचं बनवून चांगला चिठ्ठा तुमच्या नामस्मरणात ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय.